श्री स्वामी समर्थ. अंगावर काटा आणणारे सत्य उघड पडणारे ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेली 10 घटना घडणार म्हणजे घडणार. तुम्ही कधी विचार केलाय का मित्रांनो? कुंभराशीच्या जातकनो की तुमच्याच घरात अचानक माणसाची अफाट गर्दी उसळेल, लोक धावत सुटतील आणि तुम्ही थक्क होऊन बघतच राहाल. हे कुणा माणसाचं स्वप्न नाही तर थेट ब्रह्मदेवाच्या पानावर लिहून ठेवलेलं अंतिम व शाश्वत सत्य असणारे. कारण येणारे 10 दिवस शेवटचे संपूर्ण जगाचा आणि तुमचं आयुष्य असं काही पालटून टाकेल की कुणी स्वप्नातही विचार केला नसेल. पंचांगातील ग्रहाची चाल आणि पृथ्वीचं हे चक्र सामान्य अजिबात नाही. या काळात घडणाऱ्या 5 महाघटना घडणार म्हणजे घडणार, पण थांबा, त्यात एक असा सगळ्यात मोठा धोका आहे त्याबद्दल 99% लोकांना अजिबात माहिती नसते. जर तुम्ही या 10 दिवसात या 2 चुका, अत्यंत चुकीच्या गोष्टी केल्या तर आयुष्यभराची कमाई आणि नशीब एका झटक्यात मातीमोल होऊ शकतं. या 2 महाचुका नेमक्या कुठल्या आहेत आणि ब्रह्मदेवाच्या कोणत्या रहस्यामुळे तुमचं भाग्य बदलणार? जर तुम्हाला स्वतःचं कुटुंबाचं भलं करायचं असेल तर ही भविष्यवाणी शेवटच्या शब्दापर्यंत नक्की ऐका. कारण शेवटची एक पायरी तुमचं दिशा, आयुष्याची भविष्याची दिशा ठरवणार. आणि जर एकदा ही वेळ निघून गेली तर पश्चातापाशिवाय तुमच्याजवळ काही उरणार नाही, हे मात्र ध्यान द्या. कुंभ राशीच्या जातकांनो, कधी कधी आयुष्य एका रात्रीत असं काही बदलतं की आपल्याला स्वतःच्या डोळ्यावर सुद्धा विश्वास बसत नाही. येणारे शेवटचे 10 दिवस हे तुमच्या आयुष्यातील असेच ऐतिहासिक दिवस ठरणार, ज्याची थेट ब्रह्मदेवाने स्वतःच्या हाताने भाग्याच्या पानावर लिहून ठेवली आहे. आतापर्यंत तुम्ही जे काही कष्ट केले, जो संघर्ष केलाय, त्या प्रत्येक कष्टाचे सोने होण्याची वेळ आता आली आहे. ग्रहमानाच्या अत्यंत शुभ आणि सकारात्मक युतीत नकारात्मकतेचा अंधार कायमचा नाहीसा होणार असून तुमच्या दारात सुख, समृद्धी आणि यशाचा लख प्रकाश पडणार आहे. त्यामुळे ज्योतिषीय गणनेनुसार आकाशातील ग्रहांची चाल आता अत्यंत अनुकूल आणि पॉझिटिव्ह होत आहे मित्रांनो. ब्रह्मदेवाच्या कृपेने तुमच्या राशीवर आणि जीवनावर प्रभाव टाकणारे ग्रह आता उच्च स्थानावर विराजमान होत आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की मागील काळात ज्या संधी तुमच्या हातातून निसटल्या होत्या त्या आता दुप्पट वेगाने तुमच्याकडे चालून येतील. तुमचे प्रत्येक अडकलेले वाट आता सुकर होणार असून नशिबाचे बंद दरवाजे एकामागून एक सप्तरंगाच्या उजळणीने उघडायला सुरुवात होईल. या 10 दिवसात तुमच्या मनातील सर्व शंका, भीती आणि नैराश्य कायमचे धुवून निघेल. एक विलक्षण सकारात्मक ऊर्जा तुमच्या अवतीभोवती संरक्षक कवच निर्माण करेल. त्यामुळे तुम्ही ज्या कामाला हात लावाल तेथे तुम्हाला यश, प्रगतीची पावती मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि आर्थिक लाभाचे जबरदस्त योग जुळून येतील. ब्रह्मदेवाच्या या वरदान स्वरूपी 10 दिवसात तुमचे भाग्य तुम्हाला साथ देण्यासाठी सज्ज झाले. फक्त गरज आहे ती या सुवर्ण काळाचे स्वागत करण्याची. त्यासोबतच कुंभराशीच्या जातकनो, पंचगातील अत्यंत पवित्र तेजोमय अशी 20 तारखेची दुर्गाष्टमी सुद्धा एक अत्यंत ही केवळ तिथी नसून तुमच्या आयुष्यातील कल्पवृक्षासारखी असणार आहे. या दिवशी आदिशक्ती माता दुर्गेची अशी काही कृपादृष्टी तुमच्यावर बरसेल ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक शक्तीचा समूळ नाश होईल. गेल्या अनेक दिवसापासून ज्या कायदेशीर बाबी, आर्थिक अडचणी किंवा कौटुंबिक कलह रखडले होते त्या सर्व समस्याचे निराकरण होण्याचा हा अचूक काळ असणार आहे. माता दुर्गेची पावलं तुमच्या घरात सुख, समृद्धीचे नवे कवाडे उघडून देतील. त्यासोबतच या दिवशी ब्रह्मांडातून एक अफाट व सकारात्मक ऊर्जा प्रवाह होईल जी तुमच्या मनस्थितीला आणि विचारसरणीला पूर्णपणे बदलून टाकेल. तुमचे आत्मबल वाढेल आणि तुम्ही ज्या महत्त्वाच्या निर्णयावर संभ्रमात होता त्या प्रत्येक गोष्टीचा मार्ग स्पष्ट होत जाईल. गुप्त शत्रूचे सर्व मनसुबे धुळीला मिळतील आणि तुमच्या कष्टाचे चीज होण्याची वेळ आता आली आहे. जिथे जिथे अपयशाची भीती वाटत होती तिथे तिथे विजयाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. कारण दुर्गाष्टमीचा हा योग अत्यंत दुर्मिळ व फलदायी असणार आहे. कुंभराशीच्या जातकानो, पण लक्षात ठेवा की शक्तीचा अथांग स्रोत प्रत्येकासाठी सरळ नसणार आहे. कारण या दिवशी होणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या चुकामुळे तुमचे सगळे भाग्य धुळीस मिळू शकते. या येणाऱ्या 10 दिवसात अशा कोणत्या 2 चुका आहेत ज्या अजिबात तुम्हाला करायच्या नाहीत. जर या चुका केल्या तर आयुष्यभराची कमाई, नशीब एका झटक्यात मातीमोल मिसळून जाईल. या 2 महाचुका कोणत्या आहेत, त्या तुमचं भविष्य कसे उद्ध्वस्त करतील, त्याचे संपूर्ण सत्य मी या भविष्यवाणीच्या अगदी शेवटी उघड करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अजिबात सोडू नका. कारण शेवटची एक पायरी तुमची आयुष्याची, नशिबाची दिशा ठरवू शकते. त्यासोबतच कुंभराशीच्या जातकानो, पंचगातील अत्यंत महत्त्वाची व्रतराज मानली जाणारी 23 तारखेची एकादशी सुद्धा ही देखील एक उपासाची तिथी नाही, तर तुमच्या आत्म्याला आणि नशिबाला शुद्ध करणारी एक दिव्य सोहळा असणार. कारण या दिवशी विष्णू कृपेने तुमच्या जीवनातील अनेक पापाचे
मानसिक ताणाचे आणि कर्माचे ओझे हलके होण्यास सुरुवात होईल. एकादशीच्या या पवित्र ऊर्जेमुळे तुमची बुद्धी आर्थिक, सात्विक, तीक्ष्ण व कार्यक्षम बनत जाईल, ज्यामुळे भविष्यातील मोठ्या यशाचा पाया या दिवशी रचला जाईल. या 23 तारखेच्या आसपास जुळून येणारा भद्रा समारंभ सुद्धा हा ग्रहाच्या एका विशिष्ट स्थितीचा भाग असणार आहे. भद्रा काळात काही गोष्टीवर विशेष बंधने असतील, पण जर तुम्ही योग्य नियम पाळले तर हीच भद्रा तुमच्यासाठी संरक्षणाचे एक मजबूत वर्तुळ तयार करू शकते. या काळात बाहेरगावी प्रवास करताना, मोठे आर्थिक व्यवहार करताना किंवा कोणतेही नवीन कंत्राटावरती सही करताना अत्यंत डोळे उघडून वागण्याची गरज आहे मित्रांनो. ग्रहाची ही उलाढाल तुम्हाला भविष्यातील एका मोठ्या संकटातून अगोदरच सावध करत असते. एकादशी भाद्रा याच्या संमिश्र प्रवाहातून जेव्हा तुम्ही सुखरूप बाहेर पडाल, तेव्हा तुमच्या जीवनात एक अभूतपूर्व स्थिरता आणि भरभराट आलेली तुम्हाला दिसेल. रखडलेली कामे अचानक मार्गी लागतील. जुनी गुंतवणूक किंवा अडकलेले पैसे परत मिळण्याचे मार्ग सुद्धा मोकळे होतील. ब्रह्मांडीय ऊर्जेचा हा प्रवाह तुमच्या कुटुंबासाठी आरोग्य, संपत्ती, ऐश्वर्य घेऊन येणार आहे, ज्यामुळे येणारा प्रत्येक दिवस एका नवीन उत्साहासारखा तुम्हाला नक्कीच वाटू लागेल. त्यासोबतच मित्रांनो, 27 तारखेला नारळी पौर्णिमा, अगदी लागूनच येणारे 30 तारखेचं रक्षाबंधन, हा सणाचा महासंग्राम तुमच्या आयुष्यात प्रेमाची, विश्वासाची आणि आपुलकीची नवी रोषणी घेऊन येणार आहे. नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला जशी भरती येते, तशी तुमच्या आनंदात, संपत्तीमध्ये अफाट भरती येईल. बहिणीच्या हातावर बांधले जाणारे राखीचे पवित्र सूत सुद्धा हे केवळ एक धागा नसून ते तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी एक अदृश्य सुरक्षा कवचासारखेच असेल. पण मित्रांनो, या आनंदाच्या वातावरणात आकाशात एक अत्यंत रहस्यमय मोठी खगोलीय घटना सुद्धा घडणार, ती म्हणजे चंद्रग्रहण. जेव्हा चंद्रग्रहणाची काळी छाया चंद्रावर पडते, तेव्हा मानवी मनावर आणि ग्रहाच्या ऊर्जेवर त्याचा तीव्र परिणाम होत असतो आणि या काळात वातावरणात एक वेगळी संभ्रम अवस्था निर्माण होऊ शकते, जी अनेक लोक चुकीच्या मार्गाने यश मिळवण्याचा प्रयत्न करत राहतील. त्यांच्या पायाखालची जमीन या ग्रहणासमान सरकेल. मात्र जे लोक प्रामाणिक आणि कष्टाळू आहेत, त्यांच्यासाठी हे ग्रहण म्हणजे जुने दोष धुवून काढणारी एक मोठी संधी ठरणार आहे. नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, चंद्रग्रहण याचा हा तिहेरी योग म्हणजे ब्रह्मांडात चाललेला एक अद्भुत खेळ असणार आहे. या काळात तुमचे कुटुंब, तुमचे नातेवाईक, तुमचं मंडळ त्यांच्या वर्तुळात अचानक मोठे निर्णय घेतले जातील. जुने वाद संपुष्टात येतील आणि नवीन भागीदारी किंवा व्यवसायाची दारे उघडतील. ग्रहाची प्रचंड उलथापालथ तुमच्या आयुष्याला एक अशी काही कलाटणी देईल, जिथे येणाऱ्या काळातील तुमचे संपूर्ण भविष्य पूर्णपणे सुरक्षित संपन्न होणार आहे. आता लक्षात घ्या, कुंभराशीच्या जातकाने या संपूर्ण 10 दिवसाचा थरारक रोमांचक प्रवासाला अत्यंत शेवटचा टप्पा म्हणजे 31 तारखेची संकट चतुर्थी. गणपती बाप्पाच्या कृपेने येणारी ही चतुर्थी म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्व संकटाचा शेवट करणारी अंतिम पायरी असेल. मागील 10 दिवसात ग्रहाची जी काही उलथापालथ झाली, त्यामुळे निर्माण झालेला ताण किंवा थोडीशी भीती या काळात एका दिवसात बाप्पाच्या चरणी विलीन होऊन जाईल. तुमच्या मार्गात कोणतेही मोठे अडथळे, शत्रू उभे ठाकले असतील तर विघ्नहर्त्याच्या कृपेने ते मातीमोल ठरतील. तुमचं यश निश्चित आहे मित्रांनो. संकट चतुर्थीच्या या पवित्र तिथीवरती ब्रह्मदेवाच्या पानावर लिहिलेले प्रत्येक भविष्य प्रत्यक्षात उतरण्यास सुरुवात होईल. तुमच्या जीवनातील अंधार संपून एका नव्या लख समृद्ध सुवर्णयुगाची सुरुवात नक्कीच या दिवशी होईल. तुम्ही ज्या आर्थिक धैर्याची, मानसिक शांततेची गेल्या अनेक महिन्यापासून वाट पाहत होता, ते सर्व काही आता एका पाठोपाठ एक तुमच्या झोळीत पडणार आहे. कुटुंबात सुख समृद्धी नांदेल. तुमच्या कष्टाचे फळ मिळण्याची हीच ती सुवर्ण वेळ असणार आहे. हा 10 दिवसाचा संपूर्ण प्रवास म्हणजे तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारी दैवी संधी ठरणार. कारण ज्यांनी या वर्षात, या पर्वात संयम, विश्वास, सकारात्मकता ठेवली, त्यांना यापुढे मागे वळून बघण्याची कधी वेळ मिळणार नाही. ग्रहाची साथ आणि दैवी कृपा आता कायमस्वरूपी तुमच्या पाठीशी उभी राहिलेली असेल. आता गरज आहे ती या मिळालेल्या यशाचा योग्य वापर करण्याची आणि एका नवीन आत्मविश्वासाने आयुष्याची पुढची वाटचाल सुरू करण्याची. जर तुम्हाला या ब्रह्मदेवाच्या या भविष्यवाणीवर आणि येणाऱ्या सुवर्ण काळावरती पूर्ण विश्वास असेल, तर हा भविष्यवाणी मित्रांनो इथेच थांबू नका. आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तींना नक्की शेअर करा, कारण इतरांच्या आयुष्यातले सकारात्मकतेचा प्रकाश पोहोचवणे हे देखील भाग्याचंच लक्षण असतं. खाली कमेंटमध्ये जय विघ्नहर्ता, हर हर महादेव लिहून या दैवी ऊर्जेचा स्वागत देखील करा आणि चॅनलला, पेजला नक्की फॉलो करा, जेणेकरून भविष्यातील प्रत्येक मोठी भविष्यवाणी तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. धन्यवाद.